पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे काय? हो बाई, पाण्याने भरलेले फुगे मारामारी करण्यासाठी घेऊन चालली असता तू? काय ग चिंगी, हे असं जर का करत राहिलीस ना, अगं शाळेतून काढून टाकते तुला। का असं वागतेस तू? हा, अगं बाई, हे नुसते फुगे आहेत, वह्या पुस्तकं नाही आहेत। बाबा, पुस्तकं ओली झाली असती तर तूच ओरडला असतास, म्हणून नाही घेतली पुस्तकं। जा ती पुस्तकं घेऊन ये तुझी, जा। राघवा, लेकीकडे लक्ष द्यायची गरज आहे। लक्षणं काही ठीक नाही दिसत तिची। चिंगी बोल, ह्या पुढे मी असं काही करणार नाही, बोल। हो, यापुढे कधी असं नाही करणार। गुड, चल जाऊ दे, मी आवरते, असू देते। काय हे गोंधळ सगळा। चल। टाटा। बटाटा। आई, घे ग चहा, तुला हवा होता ना? हो ग बाळा। आणि गॅस व्यवस्थित चालू आहे? हा, अहो पण मगाशी पेटवण्याचा प्रयत्न केला मी, चालूच होत नव्हता। हो, मग मी चालू केला तेव्हा कसं चालू झाला? हा, बरं जाऊ दे आनंदी, आता केर तरी काढणार आहेस का मी माझ्या झिजलेल्या गुडघ्यांना त्रास देऊ? आई, मी काढते ना केर। रंग दाखवायला सुरुवात केली। बरं झालं ग चहा। थँक्यू। थोडी चहापत्ती आणि साखर जरा जास्त टाकली असती तर आणखी बरा झाला असता। काढ, सगळा काढ। लवकर काढ ग बाई। आनंदी, यावर ना ग पटकन। असे नको टाकू, ने। आई जरा पाय वर करते ना। काय ग बाई, त्रासच द्यायचं ठरवलंय लोकांनी मला, माझे गुडघे। आई, आता इथून पण उठू? अगं काय तुझं? अगं 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 अगं, अगं काय काय करतेस? केर काढताना पंखा बंद करायचा एवढं कळत नाही का तुला? अहो पण मी मगाशीच बंद केला होता, कसा चालू झाला मला कळलंच नाही। काय म्हणायचं काय तुला? अगं बया, तुला माहितीये का, तू चालू केलेल्या गोष्टी बंद होतात आणि बंद केलेल्या चालू होतात, आणि आम्ही काय बोललो की मग आमचं तोंड दिसतं? हा वर्षा, चल बाई माझ्या रूम मध्ये जाऊन बसूया, सुखानं चहा घेऊया। मी काय म्हणते, हे बघ, परत ना चहापत्ती आणि साखर टाकून चहा परत कर, हा बरा नाही झाला, फेकून द्या। रमाताई, हे सगळं तुम्ही करताय ना? खरं सांगा। अच्छा, तुम्ही नाही करत, मग खरंच काहीतरी गडबड असेल, मी बघते। पाण्यांकडे औषधे न्यायची, मान्यांकडे संध्याकाळी भाजी, फळवाला आला की थांबवायचा, पाटील रात्री उशिरा येणार आहेत, आणि पाटील काय म्हणले, पाटील काय म्हटले होते, हा, त्यांच्यासाठी जेवण पार्सल आणायचंय।
बबन, काय गो बाय, असं टेन्शन मध्ये काय झाला? बबन, वर्षभर पुरतील एवढी कामं आहे घरात, पण सारखं काही ना काही बिघडतंय. कधी इस्त्री, कधी मिक्सर, कधी पंखा, कधी गॅस. मला कळतच नाही काय करायचं ते. सर्किट मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल कदाचित, म्हणूनच तुला बोलवायला आलीये. करशील ना मदत? या काय विचार ना झाला काय? चल आपण बघूया. ते मिक्सर. इथून सुरुवात करूया. बरं. बबन, तुला माहितीये अचानक मिक्सर बंद पडला, मग अचानक चालू झाला. फॅनचं पण तसंच, बंद पडला चालू झालं. ह्या फॅनचं पण तसंच, अचानक चालू झालं. सगळा कचरा आईंच्या चहामध्ये उडाला. बिचाऱ्या चिंगीची टाळ जळली रे. दुसरी टाळ नसती तर शाळा गेली असती तिची आज. व्यवस्थित कशाला टेन्शन घेते, मी आहे ना. आणि वायरिंग मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, त्याशिवाय अशा गोष्टी होत नाहीत. म्हणूनच तुला बोलवलं. काय काय झालं? शॉक लागलो. काय नाही, मी बराचसा, तू टेन्शन घेऊ नको. एवढं करंट कसं पास झालं? कळलं मला करंट कसा पास झालाय ते. सकाळपासून सगळ्या गोष्टी बिघडतायत. ते कोण करतंय सगळं कळलं मला. तुम्ही करताय ना सगळं? तुम्हाला काय वाटतंय मला कळणार नाही? काय दाखवण्याचा प्रयत्न चाललाय? हो बबन माझ्या भावासारखा आहे. शॉक लागेपर्यंत कसं काय वागू शकता तुम्ही? एवढा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला आमचा? मला संशय नाही, मला खात्री आहे. सकाळपासून ज्या गोष्टी बिघडतायत त्या तुम्हीच करताय. आणि तुम्हाला असं वाटत असेल ना की आनंदीला कुठे काय कळतंय, साधी येती, गावावरून आलीये, करूया त्याची थोडी गंमत. रमाताई, पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते, अगदी सहन करायला पण. ह्या घरात येताना फक्त एकच इच्छा होती की तुम्ही अर्धवट सोडलेला संसार मी पूर्ण करावा. मला माझ्या माणसांचं प्रेम जिंकता यावं, पण ते तुम्ही कधी करूच देत नाहीये मला. कारण काय माहिती, तुम्हाला वाटणारी भीती ही कोण कुठली आनंदी, कुठून आली आहे. माझ्या नवऱ्याला, माझ्या मुलीला आपलं करून घेतलं तर, माझ्या मुलीने हिला आई म्हणून हाक मारली तर, तुमच्या भावना एक आई म्हणून, एक बायको म्हणून अगदी रास्त. पण मी तुम्हाला मैत्रीण मानलं होतं, बहिणीचा दर्जा दिला होता. मैत्रीण म्हणून मी प्रत्येक वेळी तुम्हाला सल्ले विचारत होते. चायनीज कसं बनव, तुम्ही मला म्हणालात भरपूर भोपळी मिरची घाल. का? कारण ह्यांना त्रास होतो. भरपूर कोबी घाल. का? तर चिंगीला कोबी आवडत नाही. अहो पण तुमच्या या वागण्यामुळे ह्यांना त्रास झाला. चिंगीने त्या दिवशी चायनीज नाही खाल्लं, ह्याचा त्रास नाही होत का हो तुम्हाला? गणपतीच्या ठिकाणी तुम्ही मला मुद्दामून हरवलं, पण मी हरवले ह्याचा त्यांना किती त्रास झाला. माझ्यासमोर तुमचं खरं रूप येऊ नये म्हणून तुम्ही तुमचं स्वतःचं पेंटिंग खराब केलं. त्या दिवशी त्यांना किती मनस्ताप झाला याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? त्या दिवशी तुम्हाला जेवायला बोलवलं, तुम्ही थांबला नाहीत. बरोबर आहे, भीती वाटत असेल ना तुम्हाला. 2-2 कोलते वहिनी समोर आल्या असत्या ना, पण तुमचं खरं रूप समोर आलंच. त्या दिवशी कावळा पिंडाला मुद्दाम शिवत नव्हतं ना. तुम्हाला या घरात मानानं यायचं होतं, माझ्याकडून औक्षण करून घ्यायचं होतं. आलात ना मानानं, मग राहा ना आता घरात मानानं. ग नाही, पण तुम्हाला वाटते भीती. कसली भीती? ही कुठली आनंदी, ही आपल्या माणसांच्या आयुष्यात महत्वाची ठरली तर, आणि म्हणून मला त्रास देताय ना. पण आता बस झाला. ही का त्रास सहन करायचा स्वतःच्या घरात? हो, हे घर माझं आहे. मी सुद्धा देवा ब्राह्मणांच्या साक्षीने या घरात लग्न करून आलीये. राघवरावांनी माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र घातले. संसाराची स्वप्न बघून तुम्ही जशा या घरात आला असाल तशीच मी पण आली. अहो मग का त्रास देताय मला? आता मला माझं
माझा संसार करू द्या, बस झालं आता. आनंदी, बबन, तू आता काही करू नको. सगळं ह्यांच्यामुळे झालंय. कोणामुळे होत आहे? ह्यांच्यामुळे, रमाताईमुळे. रमाताई म्हणते मी यांना. घरातल्या गोष्टी ह्यांनी अडवून ठेवल्यात. अडवून ठेवलंय म्हणजे? म्हणजे खूप त्रास देत आहे मला. त्रास देतात म्हणजे संसार नीट करू देत नाहीये रे. आनंदे, म्हणजे ते इथंच मला दिसतात, माझ्याशी बोलतात. घरातल्या गोष्टी बिघडतात ना, तर फक्त ह्यांच्यामुळे, ह्या रमाताईमुळे. म्हणजे तुझी समज इथेच ती तुला दिसता? आनंदी, आता मला कळला तुझ्यासोबत जे जे काय होतंय ते सगळं तिच्यामुळेच होतंय. तिच्यामुळे सगळ्यांना वाटलं की तू वेडी आहेस. या सगळ्याला कारण तीच आहे, रमाताई. अरे मला सांग, तुला दिसतंय ती आता कुठं आहे? आता कुठं? मला माहित आहे ती इथंच आहे. तू तिच्याशी बोलत होतीस, मला माहिती आहे. ती याच खोलीत असणार. याच खोलीत आहे. हे बघ रमाताई, मला सगळं कळलंय. तू आमच्या आनंदीला जाम त्रास देतस, पण तुला माहित नाही ती तुझा किती रिस्पेक्ट करते. ती तुला ताई म्हणते आणि तू तिला त्रास देतेस. अरे काय माणूस की बिरूस की काय आहे की नाही? भूताला कुठली आली माणूस की? बबन, थांब, मी बोलतोय तिच्याशी. आजवर तू एकटी होतीस, तुझ्यासोबत कोण नव्हता. आता मला सगळं कळलंय ना, तर बोलू दे मग. हे बघ रमाताई, तू स्वतःला कोण समजतेस? तुझा टाइम संपला. आता आमच्या आनंदीचा चांगला टाइम आला. आता बोजा बिस्तारा बांधायचा आणि इथून पळ काढायचा. नाहीतर माझ्याशी गाठ आहे. बबन, असं नको बोलू रमाताईंशी. मोठ्या आहेत ते माझ्यापेक्षा, वयाने पण आणि नात्याने पण. ते असं मानतात? ए आनंदी, या बपण्याला ना गप्प बसायला सांग. आता याचं गाठोड बांधेन आणि पाठवून देईन कोकणात विदाउट तिकीट. रमाताई, काहीतरी काय बोलताय? ती बोलते तुझ्याशी? तिला सांग माझ्याशी बोलायला. माझ्याशी बोलायला सांग. माझ्याशी बोल, हिंमत असली तर माझ्याशी बोल. ए झिपऱ्या, तुझं लई जास्त होते बर का. तिला माहित नाही आहे. तिला माहित नाही मी कोण आहे. मी तिच्यापेक्षा लय डेंजर आहे. या बबण्याचं फार जास्त होतंय आता. तिला माहित नाही माझे आजोबा कोण होते. कोण होते? भानुदास शिवलकर. भानुदास शिवलकरांचा नातो मी. बऱ्याच भूतांना पळवून लावलंय त्यांनी. चाळेगत, जकीन, मुंज्या. ए तुझा आजा कोण ते मला माहिती नाही. आणि या भूतांच्या रांगेत मी बसणारी नाही. आनंदी, सांग त्याला आपल्यातलं आहे ना हे. भाऊ आहे माझा रमाताई. काळजीपोटी बोलतोय. मग ही काय वय? तिला असा सोडणार नाही. आनंदी, तिचा कायमचा बंदोबस्त करायला लागेल आपल्याला. बबन, हा, मी जात आहे. आनंदी, ती माझ्या माग आले. चिंगी,
हा तुझा चीज वाला पिझ्झा. अरे राघवा, मला पण चीजवालाच पिझ्झा आवडतो. माहितीये मला, म्हणून तुझ्यासाठी पण चीज वालाच पिझ्झा आणला. किती रे काळजी करतोस रे आईची. वा वा वा. मला पण आहे. अगं आनंदी? घे ना तिकडे. हे घे. अहो स्वयंपाक करायला घेतला होता हो मी. ठीक आहे ना. अगं तू सकाळी एवढे प्रॉब्लेम सांगितलेस, म्हटलं आज तुलाही आराम देऊया म्हणून सगळ्यांसाठी मी पिझ्झा घेऊन आलो. आज जेवण नाही बनवू शकले म्हणून तुम्हाला सगळ्यांना असं बाहेरचं खावं लागतंय ना. चिंगी सॉरी बाळा. इट्स ओके आनंदी, एखाद दिवशी होतं असं. बाबा दे रे तिला. आनंदी, आम्हाला सगळ्यांना आवडतो पिझ्झा. आणि दादा, माझा पिझ्झा कुठे? तू आय घेऊन जा. किती दिवस माहेर. हा पीस माझा. अगं बाई, माझं मी पण अशी बसतोय. आनंदी तू खा ना. पिझ्झा कधी खाल्ला नाही ना. अगं आनंदी, सोपं असतं बघ. तू मला मोदक शिकवलेस, नंतर मग बाप्पाची मूर्ती बनवायला शिकवलीस, आणि आता हे पेंटिंग पण आपण दोघींनी मिळूनच केलं ना. मग आता पिझ्झा मी तुला बनवून देते बाबा. येस येस. आता खा बघ, आवडेल तुला. चिंगी थँक्यू. अरे बबनला बोलवायचं राहूनच गेलं. बबन? त्याच्यासाठी मी पिझ्झा आणला. मी त्याला देऊन येतो. अहो तुम्ही कुठे निघालात? तुम्ही खा, मी देऊन येते. अगं नाही नाही, थांब. अहो बसा तुम्ही, मी देऊन येते. सावकाश. आलेच. बबन, हे तुझ्यासाठी या काय? पिझ्झा. अच्छा, ह्याला पिझ्झा म्हणतात काय? आतापर्यंत फक्त नाव ऐकला होता, आता खायला पण मिळत आहे. खाऊन बघ, आवडेल कदाचित. का नीट का? हा संपव सगळं. हो आनंदी, काय? थांब थांब. हळू हळू. ती आहे का तुझ्या घरात? कोण? तीच ती तुझी रमात आहे. मला सांग, ती तुला कधीपासून दिसते? तू घरात आलीस तेव्हा ती होती? अभिनंदन आनंदी परब. आता तुम्ही आनंदी राघव कर्णिक झाला. अभिनंदन. धन्यवाद. तुझ्यामुळे झालंय सगळं. मला नाही जमत हे सगळं. आईवर गेलीये. हे ओढण्या फिरण्या आयुष्यात जमणार नाही तिला. तुम्ही ओळखायच्या तिच्या आईला? हो. अगं घे. नववधूच्या स्वागतासाठी सासूबाई, नणंदबाई, शेजारी पाजारी सगळेच झाले सज्ज. राघवरावांचं नाव घेते. नवा गडी, नवं राज्य. नक्की काय झाला होता आनंदी? मला असं वाटलं की खरंच तुझ्या डोक्यावर परिणाम झाला की काय. तू एकटी बडबडायचीस ना, तर मला जाम टेन्शन यायचं. पण आनंदी तू काळजी करू नको. आपण तिला घालवायला काहीतरी उपाय करूया. तुला तर माहिती आहे, माझ्या आजोबा भानुदास सुवलकर भूत काढण्यात माहीर होते. त्यांचे काय उपाय आहेत ते मला माहिती आहे. ए बबन, पण तुझ्या आजोबांचं कांद्या बटाट्याचं दुकान होतं ना? ते दुकान नुसतं कारण होतं दाखवायला. त्यांचे खरे कस्टमर होते भूतानं झपाटलेले लोक. ए बबन नाही हं. रमाताईंनी मला झपाटलेलं वगैरे काही नाहीये. नशीब. आनंदे,
तुझी सवत फक्त तुलाच दिसते ना? मग याला झपाटलेलं नाहीचं काय म्हणायचा? ऐक, आपण उतरू होते. रामाची सगळ्यात आवडची गोष्ट असेल ना, ती जाऊन एखाद्या पिंपाच्या झाडाला बांध. एकदा झाडाला बांधली की ती बाहेर, आणि ती काय तुझ्या घरी येत नाही. आणि एकदा का ती बाहेर गेली, सगळा संसार तुझा.